ऑब्जेक्ट बनल्यावरती कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. ऑब्जेक्टमध्ये ना जो आधी बनलेला ऑब्जेक्ट आहे ना त्याच्यासारखा हुबेहूब गोळा पाहिजे. सीपीपी मध्ये रेफरन्स नावाची कन्सेप्ट आहे आणि ती भारी आहे. रेफरन्सने कॉपी बनते का नवीन? नाही, तो जुन्या माणसाकडेच बघायला लागतो. आता अशा टाईपचा जो कन्स्ट्रक्टर असतो त्याला काय म्हणतात रे मित्रांनो? कॉपी कन्स्ट्रक्टर. 3 कन्स्ट्रक्टरचे टाईप, तिन्ही कन्स्ट्रक्टरचा कोड समोर आहे. याला कॉपी कन्स्ट्रक्टर दिसत नाही पण कॉपी कन्स्ट्रक्टर येणार. असे पॉइंट आहेत ना आर्यापार. एक तर इंटरव्ह्यू मधनं घरी सोडायला तर येईल, नाहीतर पायघड्या. ये बाबा, तुझ्याकडेच एवढं नॉलेज दिसतंय, बाकी कोणाकडेच नाही. मग आता परत येऊया का? कुठे होतो आपण? कन्स्ट्रक्टरमध्ये. मग चला, टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्टर. किती टाईपचे कन्स्ट्रक्टर आता तुम्हाला कळाले? 2 टाईपचे कन्स्ट्रक्टर कळाले. एक असतो डिफॉल्ट किंवा नो आर्ग्युमेंट, दुसरा असतो पॅरामीटराइज. कळलंय? डन आहे. दोन्ही कळाले ना? आता कॉपी कन्स्ट्रक्टर पाहिजे आपल्याला. मग आता चला इथे पॉईंट एक घेऊया आपण याच्यामध्येच. इथेच सांगतो डायरेक्टली ह्याच्यातच. बघा, लक्ष द्या बरं का. ठीक आहे, हा आहे नॉर्मल कन्स्ट्रक्टर आपला. ठीक आहे, कॉपी कन्स्ट्रक्टर पण ऑटोमॅटिकली येतो. आधी ना नियम सांगतो. कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे कधी कॉल होतो. आठवते तुम्हाला कॉपी कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो? नाही आठवत? ठीक आहे, चला सांगतो, लक्ष द्या. कॉपी कन्स्ट्रक्टरचा सिनारिओ काय सांगतो ते नीट लक्ष द्या. बघा, कॉपी कन्स्ट्रक्टर काय बोलतो? जेव्हा ऑलरेडी एक ऑब्जेक्ट आहे त्याचा सारखाच तुला डुप्लिकेट ऑब्जेक्ट बनवायचा आहे, तर अशा सिनारिओमध्ये जो कॉल जातो ना तो कॉपी कन्स्ट्रक्टरला जातो. एक्झाम्पल सहित सांगतो. बघा प्लीज लक्ष द्या. हा दिसतोय? नीट लक्ष द्या बरं का. टॉपिकचं नाव काय? कॉपी कन्स्ट्रक्टर. एकदम सोपं आहे. मी एक्झाम्पल पण तुम्हाला, कन्सेप्ट पण सांगितली. कॉपी कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो? जेव्हा तुम्ही ऑलरेडी आपल्या क्लासचा एक ऑब्जेक्ट आहे त्याच्यासारखाच तुम्हाला अजून एक ऑब्जेक्ट बनवायचा आहे. अशा सिनारिओमध्ये कोण कॉल होतो? कॉपी कन्स्ट्रक्टर. वाक्य लक्षात ठेवा. झेपलं नसेल कोडमध्ये कळेल. चला आलो इथे. मला सांगा ह्या कोडचा आन्सर काय? कन्स्ट्रक्टर प्रिंट होईल. अरे होईल ना. का प्रिंट होते कन्स्ट्रक्टर? ऑब्जेक्ट बनल्यावरती कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. मग कन्स्ट्रक्टरला कॉल गेल्यावर तिथे एक लाईन आहे ही कन्स्ट्रक्टर. मग एकदा आपण एक काम करूया, या कोडला कंपाईल करूया, याचा आन्सर बघून घ्या म्हणजे कॉपी कन्स्ट्रक्टर बेस्ट लेवलला कळेल आपल्याला. ठीक आहे, नोटीस करा कन्स्ट्रक्टर. आता प्लीज लक्ष द्या. आता आलो इथे. समजा मला अजून एक ऑब्जेक्ट पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे का इथे 2 ऑब्जेक्ट बनले. किती ऑब्जेक्ट बनले? पण प्रॉब्लेम सांगतो इथे. प्रॉब्लेम काय? नीट लक्ष द्या. हा गोळा वेगळा बनणार आणि ह्याचा गोळा वेगळा बनणार. किती गोळे बनले? 2 गोळे म्हणजे 2 ऑब्जेक्ट बनले. प्रत्येक पहिला ऑब्जेक्ट बनला त्याचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार, दुसरा ऑब्जेक्ट बनला त्याचा कन्स्ट्रक्टर. म्हणजे आता जर मी हा कोड कंपाईल केला आणि रन केला तर मला 2 वेळा कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर शब्द दिसेल. कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर दिसेल की नाही? याला सगळ्यांची सहमती आहे ना? हां, मग आता बघा बरं, कंपाईल करूया. कंपाईल झाला. काय आलं आन्सर? कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर. पण मला ना माझ्या डोक्यात काय आलं, नाही नाही नाही, मला नवीन ऑब्जेक्ट नाही बनवायचा. नीट ऐकताय का? मला नवीन ऑब्जेक्ट नाही बनवायचा आहे. मला ना ऑब्जेक्टमध्ये ना जो आधी बनलेला ऑब्जेक्ट आहे ना त्याच्यासारखा हुबेहूब गोळा पाहिजे, म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा. मग आता मी तुम्हाला एक सिनारिओ दाखवतो. बघा, मग हा OBJ2 काय म्हणतो? मला OBJ1 सारखा माणूस पाहिजे. ते अरे कळतंय का? मागे शेवटी हात ना खूपच लोड येतोय का? नाही ना? लक्ष द्या. बघा, डेमो OBJ1 डेमो OBJ2 इज इक्वल टू OBJ1. मला सांगा, मी हा OBJ2 नवीन ऑब्जेक्ट नाही बनवत आहे. मी काय विचार करतोय, ॲक्च्युली इंटरनली नवीन ऑब्जेक्ट बनतो, ही गोष्ट खरी आहे. पण इथे मला सांगायचं काय तर हा OBJ2 म्हणतो मला कोणासारखा तरी बनव. इथं तो आधी जेव्हा OBJ1 नव्हता लिहिला तेव्हा OBJ2 काय म्हणत होता? मला ह्या क्लास सारखा बनायचा आहे. आता तो काय म्हणतोय माहिती आहे का OBJ2? मला या OBJ1 सारखा बनायचं आहे. म्हणजे मला ह्याच्यातला डेटा कॉपी केल्यासारखा पाहिजे. आणि जेव्हा आपल्या क्लासचा ऑलरेडी असलेला ऑब्जेक्ट सारखा जेव्हा तुम्ही दुसरा ऑब्जेक्ट बनवायचा ट्राय करताना तेव्हा कॉपी कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. आणि आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे दाखवतो. नीट लक्ष द्या बारकाईने. इथे आन्सर बघा. ॲक्च्युली मगाशी 2 वेळा कन्स्ट्रक्टर कॉल झाला होता. दिसलंय का? कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर. एकदाच कन्स्ट्रक्टर कॉल झाला. याचा अर्थ ऑब्जेक्ट एकदाच बनला असा नाहीये. याचा अर्थ याने ह्या कन्स्ट्रक्टरला कॉलच नाही केला. मग मला सांगा, इथून या कन्स्ट्रक्टरला कॉल झाला
पण जेव्हा असं बनवलं तेव्हा ह्या कन्स्ट्रक्टरला कॉल नाही झाला. काही काही लोक डायरेक्टली सांगून देतात, याचा अर्थ इथे नवीन ऑब्जेक्ट बनला नाही, त्याला टिंब मध्ये टिंब करा. बिटवीन द लाईन्स कळतात? हां, कळते टिंब मी का बोललो? कारण आहे ना, ते चुकीचं सांगतंय. इथे ना ऑलरेडी अजून एक कन्स्ट्रक्टर आहे, जरी तुमचं लक्ष नसेल तरी, आणि त्याच कन्स्ट्रक्टरला कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. जर तो लिहिला चांगलं आहे, नाही लिहिला तर कोण देणार आहे? कंपायलर देणार आहे. मग मी तुम्हाला बघा इथे कॉपी कन्स्ट्रक्टर लिहून दाखवतो, लिहू नका तुम्ही, लक्ष द्या. ठीक आहे, चला असो. ऐका, याला पॅरामीटर काय असतो? स्वतःच्याच क्लासचा रेफरन्स. आयलो आता इथं रेफरन्स सांगावं लागणार, कळते का? हा सिंटॅक्स चुकीचा आहे का? याला काय म्हणतात? रेफरन्स. CPP मध्ये रेफरन्स नावाची कन्सेप्ट आहे आणि ती भारी आहे. रेफरन्सने कॉपी बनते का नवीन? नाही, तो जुन्या माणसाकडेच बघायला लागतो. ते काय आहे ते कळेल तुम्हाला. आता अशा टाईपचा जो कन्स्ट्रक्टर असतो त्याला काय म्हणतात रे मित्रांनो? कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजेच थोडक्यात माझ्यासारखाच, माझ्याच क्लाससारखा अजून एक माणूस बनवा. मग आता तुम्ही लक्ष द्या बारकाईने. आता मला सांगा, इथे तुम्हाला कोडमध्ये 2 कन्स्ट्रक्टर दिसत आहेत की नाही? किती कन्स्ट्रक्टर दिसत आहेत? 2 कन्स्ट्रक्टर दिसत आहेत. एक आहे डिफॉल्ट किंवा नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर म्हणूया, आणि हा कसा झाला? कॉपी कन्स्ट्रक्टर. आता लक्ष द्या, इथे आलो, इथे बघा, हे वरचे आन्सर तुम्हाला माहिती आहेत आता. ठीक आहे, कंपाईल केला, कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजे याचा अर्थ कॉपी कन्स्ट्रक्टर पण एक कन्स्ट्रक्टरच आहे. नवीन ऑब्जेक्ट बनणार तेव्हा ह्या कन्स्ट्रक्टरला कॉल जातो, कारण तो ऑब्जेक्ट बनवताना ऑलरेडी त्या क्लासच्या जुन्या ऑब्जेक्टची मदत घेतोय. म्हणजे तो काय बोलतोय, मला याच्यासारखं कॉपी करायचंय, याच्याकडे जो डेटा आहे ना त्याच्यासारखं मला बनायचंय, म्हणूनच कॉपी कन्स्ट्रक्टरला कॉल जातो. अरे कळलंय का? मग आता एक प्रश्न भारी एकदम. ठीक आहे, जेव्हा मी ही लाईन लिहिली होती, पण मी कॉपी कन्स्ट्रक्टरची लाईन नव्हती लिहिली, मी कॉपी कन्स्ट्रक्टरच नव्हता लिहिला, तरी त्यांनी मला एरर नव्हता दिला. याचा अर्थ कंपायलरने कॉपी कन्स्ट्रक्टर मला दिला होता. अरे आठवा ना. जर एरर आला असता ना, याचा अर्थ आपण म्हटलं असतं की कॉपी कन्स्ट्रक्टर एक्सप्लिसिटली लिहावा लागतो, इम्प्लिसिटली तो मिळत नाही. ऑटोमॅटिकली मिळाला. ऑटोमॅटिकली म्हणजे कोणीतरी लिहिला ना, तो कोणीतरी कोण आहे? कंपायलर होता. आता मी तुम्हाला ह्याचंच आहे ना, जर तुम्हाला इमॅजिन करायचं आहे ना की सगळे कन्स्ट्रक्टर कंपायलर देत नाही, तर हे एक्झाम्पल बघा. सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज प्लीज, फक्त 2-4 मिनिटं लक्ष द्या. आता मी इथे लिहितो इंट वाय. ठीक आहे, याला आता हा पॅरामीटराइज आहे. कसला आहे हा? पॅरामीटराइज. पॅरामीटराइज कोणाला म्हणतो आपण? ज्याला पॅरामीटर आहे. आता याला पॅरामीटर दिसतोय ना? हां, पण खरं बघायला गेलं तर ते डिफॉल्टला नो आर्ग्युमेंटवाल्याकडे पण पॅरामीटर आहे दिस, पण हे फक्त कोर्टवेबवाल्या लोकांकडेच असलं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की चायला अख्ख्या गावाला माहिती आहे, तो आम्हाला कशाला सांगतो? पण तुम्हाला माहिती आहे का, इंटरव्ह्यूमध्ये हा पॉईंट लक्षात येत नाही. सांगताना आपण हा विचार करतो की सिंपल इंटरव्ह्यू सांगूया, स्वतःच्या हाताने आ बैल मुझे मार का, हाच विचार करतो आणि असे पॉईंट मिस करतो. पण हे असे पॉईंट आहेत ना, आर या पार. एक तर इंटरव्ह्यूमधनं घरी सोडायला तर येईल, नाहीतर पायघड्या. ये बाबा, तुझ्याकडेच एवढं नॉलेज दिसतंय, बाकी कोणाकडेच नाही. असं 2 पैकी 1 सिनारिओ होणार. चला असो, याला मी पॅरा बोलतो. बरं नको झाला हा पॅरामीटराइज. ठीक आहे, आता लक्ष द्या, नीट नोटीस करा. मला सांगा, ह्या जर टाईपचा मला कन्स्ट्रक्टरला कॉल करायचा आहे पॅरामीटराइजवाल्या, तर मला तो असणे गरजेचं आहे. तो कन्स्ट्रक्टर असणे गरजेचं आहे. मग आता बघा, मी तुम्हाला 3 कन्स्ट्रक्टर कॉल करून दाखवतो. डेमो obj3 आणि मी ह्याला ब्रॅकेटमधनं डेटा दिला 20. मला सांगा, ज्याच्याकडे पॅरामीटर आहे असा हाच कन्स्ट्रक्टर आहे बघा, इंटिजर पॅरामीटर आहे, मग तो तिथे उडी मारेल. मग आता एकदा ना माझ्यासाठी यांचा सिक्वेन्स सांगा. पहिला कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर प्रिंट करेल, हा कॉपी कन्स्ट्रक्टर प्रिंट करेल, आणि हा पॅरामीटर आहे. 3 कन्स्ट्रक्टरचे टाईप, 3 कन्स्ट्रक्टरचा कोड समोर आहे. मग आता एकदा इंटरव्ह्यूअरने विचारलं, लय शायनिंग न मारता हा कोड लिहून दाखवायचा त्याला, बाकीचं पुढचं पुढे त्याच्यावर ठेवा. त्याला जर येत असेल, घेतलं तुम्हाला. ठीक आहे, दिस बीस सगळं सगळं लागतं. रेफरन्स कॉपी कन्स्ट्रक्टरमध्ये अँड दिसला की त्याला खटकणार तो, त्याला म्हणून ह्याला कसा येतोय, म्हणजे कळतंय ना. अरे असं पण असतं ना, आपण लिहिताना बघा ना, शिकताना ॲक्च्युली असं नव्हतं लिहित, आपण असं इथे कॉन्स्टंट पण लिहायचो. आठवत आहे का? कॉन्स्टंट का माहिती आहे का? ह्याला कोणी चेंज पण नाही करायला पाहिजे. ठीक आहे, बरं याचा आन्सर बघा, दिसले ते 3 कन्स्ट्रक्टर कॉल. आता एक काम करतो, प्लीज लक्ष द्या, ऐका. आता होतं कसं माहिती आहे का, कॉपी कन्स्ट्रक्टर ह्या दोघांपेक्षा स्पेशल आहे. दोघं कोण? नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आणि
पॅरामीटर म्हणजे टॉपिकच कॉपी कन्स्ट्रक्टर शिकतो ना राव, त्याच्याबद्दलच बोलूया ना. हां, कॉपी कन्स्ट्रक्टर ह्या दोघांपेक्षा स्पेशल आहे. का स्पेशल आहे? कारण आहे ना, तो काय म्हणतो माहिती आहे का, बघ तू ह्या दोघांना लिहिलं ना तरी मी येणार, पण हे दोघं काय म्हणतात माहिती आहे का, जर तू आमच्या दोघांपैकी एक लिहिला तर मी बाय डिफॉल्ट येणार नाही. चला आपण एक काम करूया, आता याला ना कमेंट करूया. बघा लक्ष द्या, कॉपीला पण सोबत कमेंट केला. आता तुम्ही जर नोटीस केला ना, हा आहे ना त्याला स्वतःचा कन्स्ट्रक्टर दिसतोय, तो त्याला कॉल करू शकतो. याला कॉपी कन्स्ट्रक्टर दिसत नाही पण कॉपी कन्स्ट्रक्टर येणार. पण हा माणूस आहे ना, हा टिकटिक वाजवणार. का माहिती आहे का, हा काय म्हणणार सांगा, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर नाहीये. मग सांगा बरं एक्झॅक्ट एरर काय येते. हां, नो मॅचिंग फॉर फंक्शन कॉल डेमो ब्रॅकेट इंट व्हेरिएबल असेल बरोबर ना, इंटिजरवाला कन्स्ट्रक्टर. गुड गुड. चला बघूया, एरर यायलाच पाहिजे. का? कारण जर तुम्ही एक कन्स्ट्रक्टर देताय ना नो आर्ग्युमेंटवाला, तर पॅरामीटराइज ऑटोमॅटिकली येणार आहे का? रादर पॅरामीटराइज असा कन्स्ट्रक्टर आहे तो कधी आयुष्यात ऑटोमॅटिकली नाही येत पॅरामीटराइज. पण ह्याच्या डीप डाऊन जर गेलो ना तर आपलीच वाक्य आपल्याला कॉन्ट्रॅडिक्ट करणारी ठरतात बरं का. दिस पॅरामीटर आहे की नाही. हां, पण मी परत एकदा बोलतोय, इंटरव्ह्यू सिम्पल ठेवा. जर समोरच्यानी घेणारच नसेल ना तुम्हाला कंपनीत, तर हे सगळं सांगून या. त्याला बोलायचं चांगला कॅन्डिडेट तुम्ही घालवला. ठीक आहे, असं इकडे लक्ष द्या, असं असं ठीक आहे. चला लक्ष द्या. नो मॅचिंग फंक्शन फॉर कॉल टू डेमो स्कोप रिजल्शन डेमो इंट, बरोबर की नाही. हा एरर आला. मग आता मी एक काम करतो, ठीक आहे, याचा अर्थ हा ऑटोमॅटिकली आला का. पण तुम्ही ना ह्या भाईकडे फोकस राहू द्या बरं का. याला मी समोर लिहितो, याच्याकडे लक्ष ठेवा. कॉपी माणूस आहे हा. हा नव्हता, एरर दिला नाही. आता एक काम करतो, याला कॉपीला गायब करतो, म्हणजे इथनं कॉपीला कमेंट केलाय, ठीक आहे. पॅरामीटरला काढतो, ओपन करतोय आणि हा नो आर्ग्युमेंटवाल्याला कमेंट करतोय. आता मला सांगा, नो आर्ग्युमेंटवाला कमेंट आहे, कॉपीवाला कमेंट आहे, पॅरामीटराइज दिसतोय. आता नोटीस करताय सगळे, हॅलो पिक्चरमध्ये आहात का. तुम्ही मला सांगा, आता इथे लक्ष द्या. याला ना 2 मिनिटासाठी घालवतो बरं का, लक्ष द्या. या दोघांकडे नीट फोकस ठेवा. हा दिसतोय, हा त्याला मॅच करणार, पण ह्याला मॅच होणार आहे का. आणि इथेच आहे ना फ्रेशर खूप चुकतात. काय चुकतात ते सांगतो. फ्रेशर काय म्हणतात माहिती का, अरे हा जो कन्स्ट्रक्टर आहे ना ह्याच्यासाठी डिफॉल्ट येतो ना. डिफॉल्ट तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही एकही कन्स्ट्रक्टर नाही लिहत. अरे कळतंय का, डिफॉल्ट कधी येतो, जेव्हा तुम्ही एकही कन्स्ट्रक्टर नाही लिहत. पण कॉपी कन्स्ट्रक्टर तुम्ही डिफॉल्ट लिहा, नो आर्ग्युमेंट लिहा, पॅरामीटराइज लिहा, येतोच. याचा अर्थ तो दोघांपेक्षा स्पेशल आहे. पॅरामीटराइज कधी डिफॉल्ट येतो का, नाही. पण डिफॉल्ट येऊ शकतो जेव्हा एकही कन्स्ट्रक्टर नसतो. मग आता मला सांगा रे, ह्या सिनारिओनुसार याला एरर आहे की नाही. याने ऍक्च्युली वर जर कन्स्ट्रक्टर याला नो आर्ग्युमेंट दिसत नाही तर ह्याच्या जागी डिफॉल्ट आला पाहिजे जो कन्स्ट्रक्टर देतो, कंपायलर देतो. कंपायलर काय म्हणतो, अरे येड्या, जर तू पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर लिहितोय याचा अर्थ सॉरी तुला नो आर्ग्युमेंट लिहिता येऊ शकतोय. मग तू माझ्याकडनं का अपेक्षा करतोय मी डिफॉल्ट तुला लिहून द्यावा. म्हणूनच बघा आता त्या डेमोला ही एरर बघा डेमो इंटसाठी आहे आणि आता सेम एरर येईल, पण ती कोणासाठी येईल, फक्त डेमो ब्रॅकेटसाठी. दिसला का डेमो ब्रॅकेट, म्हणजे याच्यासाठी एरर आली. मग तो काय म्हणतोय, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळतंय का, पॅरामीटराइज लिहिला डिफॉल्ट येणार का, नाही. डिफॉल्ट लिहिला पॅरामीटराइज ऑटोमॅटिकली येतोय का, नाही. पण आता तुम्हाला याला ओपन करून दाखवतो. इथे बघा, हे लक्ष द्या, फालतू आन्सर नका देऊ फक्त, ठीक आहे. काही लोकांना दिसेल की मास्तर चुकीचं काहीतरी सांगतोय, पण तसं नाहीये. मला सांगा, हा जर ऑब्जेक्टच नाही बनला तर हा बनायला मदत होईल का, नाही ना. हां, मग मी याला उचलून खालच्या लाईनला ठेवू का. हे बघा इथे हा दिसतोय इथे, अरे कळते का एरर आहे, तो सारखा एरर येतच राहणार ना. मग आपल्याला कॉपी कन्स्ट्रक्टरला असा माणूस पाहिजे ज्याचा ऑब्जेक्ट बनतोय. इथं कंपाईल टाइमलाच एरर आहे की नाही. मग काही लोक ना एकदम भंगार आन्सर देणार, सर ह्याला एरर आहे ना, याला कमेंट करा. आता तुम्हाला ना फटके असे कुठं द्यावेत ना, याला कमेंट केला, हा म्हणणार का हां असू दे कमेंट मी आहे, हा कुठनं येणार, ह्याला एरर नाही काय येणार. म्हणून मी कळलं का काय बोलत होतो, ही लाईन खाली घ्यायची का. हां, मी एक काम करतो, ही लाईन उचलतो, इथे पेस्ट करतो, ठीक आहे. आता या लाईनला कमेंट करतो. आता सांगा मला, हा OBJ2 इथे काय लिहूया, OBJ3. आता हा पण कॉपीच आहे ना, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर.
झाला का कॉपी? अरे कुठं आहे? प्रिंट का नाही झाला का? मग मला सांगा एरर पण नाही आली, याचा अर्थ कॉपी कन्स्ट्रक्टर न लिहिता सुद्धा आला होता. म्हणजे मी एकदा पॅरामीटराइज लिहिला, कॉपी कन्स्ट्रक्टर आला. मी एकदा नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर लिहिला, कॉपी कन्स्ट्रक्टर आला. याचा अर्थ नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरपेक्षा कॉपी कन्स्ट्रक्टर हा एकमेव असा कन्स्ट्रक्टर आहे जो सगळ्या सिनारिओमध्ये येतोच. बाय डिफॉल्ट तो येणार आहेच आहे. पण जर समजा मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी ह्याला स्वतःहून लिहिला, आता सांगा बरं आता याचा आन्सर कसा असेल? पहिला कोणाला कॉल होईल ना? पॅरामीटराइज, आणि मग कोणाला कॉल होईल? कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजे याचा अर्थ बघा, लक्ष द्या, कंपाईल करतो, याला रन करतो, डन आहे. मग समराईज करूया आता थोडेसे पॉईंट. तर एक काम करूया, याची कमेंट काढतो आणि तिघांना 4 लाईन आता ठेवतो. तुम्ही फक्त मला 4 लाईनचं नीट आन्सर द्या, फालतूगिरी नको आहे, कारण चुकायला नको कोणी. ठीक आहे? हां, आता बघा मला सांगा, या 2 लाईन पण कमेंट काढतो. चला, पहिला कन्स्ट्रक्टर हा पहिला कुठल्या कन्स्ट्रक्टरला कॉल करेल? OBJ1 कन्स्ट्रक्टरच्या लाईनला. याला लिहूया का नो आर्ग्युमेंट आपण? हा डिफॉल्ट आहे की नो आर्ग्युमेंट? नो आर्ग्युमेंट. ठीक आहे, नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, आता लक्ष द्या, पहिला नो आर्ग्युमेंटला गेला. आता मला सांगा OBJ2 पिक्चरमध्ये आला, OBJ1 तो कॉपी करतोय, याचा अर्थ तो कुठे उडी मारणार? कॉपी कन्स्ट्रक्टरला. तिसरा OBJ3 आला, OBJ3 पॅरामीटराइजला कॉपी करेल. आणि हा OBJ4 करूया, OBJ4 OBJ3 ला कॉपी करून बनतोय, परत कोणाला कॉल होईल? म्हणजे याचा अर्थ 4 लाईन एकदा सांगा आता. नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर. मग बघा बरं, ह्या सिनारिओनुसार कंपाईल केला कोडला, 4 वेळा आन्सर आलं. आणि दोन्ही सिनारिओमध्ये कॉपी कन्स्ट्रक्टर आपल्याकडे येतोय. जरी मी लिहिला नसताना तर दोघांना पण भेटला होता, कारण कॉपी कन्स्ट्रक्टर एकदाच येणार आहे. कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे क्लासची कॉपी ना, त्याच क्लाससारखा दिसणारा दुसरा माणूस. कळलंय नक्की?